सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर CTET 2021 ही परीक्षा 31 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. तर त्याची तयारी तुम्ही करतच असाल. तर आजचा आपला जो मुद्दा आहे तो म्हणजे मापन आणि मूल्यमापन यातील फरक. तर मापन आणि मूल्यमापनावर अनेक प्रश्न विचारले जातात. तर CTET, TET आणि इतर एक्झाममध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न असतात. तर मापन आणि मूल्यमापन म्हणजे काय आणि त्यातला फरक काय आहे ते आपण आज थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तर आपल्या सक्सेस मिशन चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे CTET आणि इतर परीक्षांवर तुम्हाला लगेचच आपले नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहतील. आता मापन आणि मूल्यमापन. आता मापन करणे म्हणजे काय? ते एखादी गोष्ट आपण मोजतो आणि त्याला संख्यात्मक रूप देतो ते म्हणजे मापन. म्हणजे आपण एखादे वजन, उंची मोजतो किंवा विद्यार्थ्यांचे गुण मोजतो, तर त्याला आपण संख्याने मोजतो, तर त्याला म्हणतात मापन. म्हणजे इट इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर. मापन हे कसं आहे? संख्यात्मक आहे. आणि मूल्यमापन कसं असतं? इट इज अ क्वालिटेटिव्ह जजमेंट. म्हणजे मूल्यमापन हा गुणात्मक निर्णय आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे गुण मापनामध्ये आपण मोजतो, पण ते कितपत चांगले आहेत, कमी आहेत का जास्त आहे, तर त्याचा निर्णय आपण घेतो. त्याला म्हणतात मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन. म्हणजे गुणात्मक निर्णय आपण तिथं घेत असतो मूल्यमापनामध्ये. तर हे गुणात्मक जे आहे ते गुणात्मक एक ती क्वांटिटी आपण ते म्हणू शकतो की मूल्यमापन हे कसं आहे? गुणात्मक आहे. आणि मापन हे कसं आहे? संख्यात्मक आहे. म्हणजे एखाद्याचं वजन समजा 80 किलो असेल तर ते म्हणजे मापन झालं, पण ते वजन किती चांगलं आहे किंवा घातक आहे ते ठरवणे म्हणजे काय? मूल्यमापन. तर असं मापनामध्ये आपण मोजतो आणि मूल्यमापनात आपण त्याचं गुणवत्ता ठरवत असतो. नंतर मापनामध्ये इट मेजर्स ओनली क्वांटिटी. हे ते केवळ संख्या मोजतं. म्हणजे किती आहे, एखादी गोष्ट किती आहे, किती चांगली आहे ते नाही मोजत, पण किती आहे एवढं आपल्याला त्याच्यातून कळतं. म्हणजे गुण एवढे आहेत, वजन एवढं आहे, उंची एवढी आहे, हे आपल्याला कळतं. मूल्यमापनामध्ये, इव्हॅल्युएशनमध्ये इट मेजर्स क्वांटिटी प्लस व्हॅल्यू जजमेंट ऑर क्वालिटी. म्हणजे ते संख्या तसेच मूल्य निर्णय किंवा गुण मोजते. म्हणजे आपल्याला कळतं की ते कितपत चांगलं आहे, हे आपल्याला मूल्यमापनातून कळत असतं. आता इट इज लिमिटेड टू क्वांटिटेटिव्ह टेस्टिंग. हे फक्त संख्यात्मक परीक्षण करता मर्यादित आहे. इट गोज बियॉन्ड टेस्टिंग अँड मेजरमेंट. म्हणजे हे परीक्षण आणि मापनाच्या पुढे जाते. इट गोज बियॉन्ड टेस्टिंग अँड मेजरमेंट. हे परीक्षण आणि मापनाच्या पुढे जात आहे. म्हणजे इथं आपण मेजरमेंटमध्ये आपण फक्त काय करतो की संख्यात्मक परीक्षण करत असतो. म्हणजे आपण मोजत असतो आणि मूल्यमापन मात्र त्याच्या पुढे जात असते आणि ते कितपत चांगलं आहे ते ठरवत असते. इट डिस्क्राईब अ सिच्युएशन. हे परिस्थितीचे वर्णन करते की किती आहे एवढं आपल्याला सांगते. इट जजेस द वर्थ ऑर व्हॅल्यू. म्हणजे हे किंमत किंवा मूल्य ठरवते. म्हणजे ते किती चांगलं आहे ते पण ठरवतं. मूल्यमापन हे ठरवतं की ते कितपत चांगलं आहे. नंतर 5वं जे आहे ते मेजरमेंट इज अ नॅरो कन्सेप्ट दॅन इव्हॅल्युएशन. मापन ही मूल्यमापनापेक्षा संकुचित संकल्पना आहे. इव्हॅल्युएशन इज ब्रॉडर कन्सेप्ट दॅन मेजरमेंट. हे मूल्यमापन ही काय? मापनापेक्षा विस्तृत संकल्पना आहे. म्हणजे मूल्यमापन ही मोठी संकल्पना आहे मापनापेक्षा. मापन ही संकुचित संकल्पना आहे. मेजरमेंट इज अ पार्ट ऑफ इव्हॅल्युएशन. मापन हा काय? मूल्यमापनाचा भाग आहे. आणि इव्हॅल्युएशन प्रोसेस कंटेन्स मेजरमेंट ऑल्सो.
मूल्यमापनामध्ये मापनाचाही समावेश होतो. म्हणजे मूल्यमापन करण्यासाठी मापनाची आवश्यकता असते. मूल्यमापनामध्ये मापनाचा समावेश होतो. मेजरमेंट इज अ टूल ऑफ इव्हॅल्युएशन. मापन हे मूल्यमापनाचे साधन आहे. म्हणजे मापनाशिवाय मूल्यमापन होऊ शकत नाही. म्हणजे मापन केल्यावर मूल्यमापन आपण करू शकतो. इव्हॅल्युएशन टेक्स द हेल्प ऑफ मेजरमेंट ऑल्सो. हे मूल्यमापन हे मापनाची मदत घेत असते. कारण मापन केल्याशिवाय आपण त्याचं मूल्य ठरवू शकत नाही. म्हणून मूल्यमापन हे मापनाची मदत घेत असते. 8वं, हेअर टीचर्स अँड स्टुडंट्स आर इन्व्हॉल्व. म्हणजे मापनामध्ये कोण कोण असतं? शिक्षक आणि विद्यार्थी यांचा समावेश असतो. आणि याच्यामध्ये हेअर प्रिन्सिपल, टीचर्स, स्टुडंट्स अँड पॅरेंट्स आर ऑल्सो इन्व्हॉल्व. यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समावेश होतो. तर मूल्यमापनामध्ये आपण ठरवत असतो मार्क किती चांगले आहे, गुण किती चांगले आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशिवाय मुख्याध्यापकही असतात, पालकही असतात. तर 9, इट इज लिमिटेड टू एक्झामिनेशन. हे परीक्षेपुरते मर्यादित असते. म्हणजे आपण गुण देतो विद्यार्थ्यांना एक्झामिनेशनमध्ये, तेवढेच मर्यादित असतं मापन. आणि मूल्यमापन आहे ते इट इज इंटिग्रेटेड विथ होल एज्युकेशन प्रोग्रॅम. म्हणजे हे पूर्ण शैक्षणिक कार्यक्रमाशी संबंधित असते. म्हणजे पूर्ण आपलं गुण किती चांगले आहे, किती निकाल लागला, हे पूर्ण शैक्षणिक कार्यक्रमाशी संबंधित असते. इट इज अ कलेक्शन प्रोसेस. म्हणजे ही संग्रहणाची प्रक्रिया आहे. म्हणजे आपण मार्क सगळ्यांची गुण गोळा करत असतो. तर ही काय संग्रहणाची प्रक्रिया आहे. आणि याचं 10वं आहे इट इज अँड असेसमेंट प्रोसेस. ही मूल्यांकनाची प्रक्रिया आहे. इव्हॅल्युएशनमध्ये आपण काय करतो? मूल्यमापनात ती गुणांची रचना करतो. त्यानंतर त्याचा निकाल ठरवतो विद्यार्थ्यांचा, आणि ते कितपत चांगलं आहे ते आपण ठरवतो. म्हणजे ही मूल्यांकनाची प्रक्रिया आहे मूल्यमापन ही. तर अशा प्रकारे आपण मापन आणि मूल्यमापन म्हणजे काय आणि त्यातला फरक आपण अभ्यासला आहे. तर याच्यावर नक्कीच प्रश्न येत असतात CTETमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा. आणि आपल्या सक्सेस मिशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.